क्या बात है. दोन्ही संघ जे सेमीफायनल मध्ये पोहोचले दोघंही लीग मॅचेस मध्ये आपले 2-2 सामने जिंकून त्यांनी आपली जागा हक्काची बनवलेली आहे. ते सेमीफायनल मध्ये लढत रंगते. एका बाजूला शुभम तर दुसऱ्या बाजूला धाडवे. क्या बात है. सागर यांचा हा म्हाडा आयकॉनचा संघ स्वतः कर्णधार. ऑल दी बेस्ट सर. आतापर्यंत खूप चांगला परफॉर्मन्स झालाय. खूप छान तुमचा खेळ चाललेला आहे. मात्र महत्त्वाचा सामना लवकरात लवकर करा. त्याचप्रमाणे आमचे प्रिय मित्र अनिल यांचे बंधू संजयजी देशमुख सर यांचा मोस्ट वेलकम. आमच्या म्हाडा वसंत विहार प्रीमियर लीग तर्फे तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. थँक्स सर. चला मॅचची सुरुवात होते. फिल्डिंग रचलेली आहे. पहिला सेमी फायनलचा सामना तडाकेबाज सुपर स्ट्रायकर आणि धडाकेबाज म्हाडा आयकॉन. रंगतोय सामना 5 षटकांचा. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला एक इनिंग संपवायची आहे. लक्षात ठेवा जास्त वेळ घ्यायचा नाही आहे कारण आपल्याला फायनल आपली दणक्यामध्ये करायची आहे. महत्त्वाचा सामना आहे. थोडंसं प्रेशर असणार आहे. जो या प्रेशरला हँडल करेल आणि महत्त्व म्हणजे मातीची विकेट. या मातीच्या विकेटवर काय टार्गेट सेट करायचं आहे. आता मात्र फलंदाजाला समजूतदारीने फलंदाजी करावी लागेल. पहिला चेंडू घेऊन येत आहे शुभम. गोलंदाज शुभम सामना करतील. प्रशांत नॉनस्ट्राईकला येते यश. दोन्ही उत्कृष्ट असे हे खेळाडू आहेत. दोन्ही उत्कृष्ट आणि मोठे संघ तुम्हाला सेमीफायनलच्या पहिल्या रंगेमध्ये बघायला मिळतात आहे. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू अवंतर घोषित करताना पंच राजेश सावंत. चला शुभ कार्य क्यू देरी क्यू. खातं उघडलेलं आहे म्हाडा आयकॉन यांचा. व्हाईटच्या स्वरूपामध्ये त्यांना धाव भेटले. एक मिनिट जरा गाडी आहे त्या गाडीला जाऊ द्या. हा गाडी डायरेक्ट वरती यायचे. मला वाटतं याच्यामध्ये जेवण आहे. वरती घ्यायची आहे गाडी. त्यांना मार्ग दाखवायचा आहे जरा. जेवणाच्या भूकापेक्षा विजयची भूक या दोन्ही संघांमध्ये जास्त दिसण्यात येते. कोण जिंकणार आणि त्या जिंकण्यासाठी किती मेहनत करायची आहे पाहायला मिळते. शुभम पुन्हा एकदा प्रशांत. मात्र गुड बॉलिंग बघा. चेंज ऑफ पेस हळूवर टाकतोय. काहीतरी स्ट्रॅटेजी घेऊनच उतरलेला आहे सुपर स्ट्रायकर की आपल्याला कुठल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय. कारण आता मात्र आपण मातीच्या विकेटवर खेळत आहोत जिथे बॉल जास्त स्विंग होणार. टप्पा अचूक असेल. फलंदाजाला रोखायचं आहे. शुभम गुड शॉट. झेलूला होता परंतु थोडासा मागील पडलेला. त्यावर एक धाव नक्कीच घेतलेली आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. प्रशांतने आपलं खातं उघडलेलं आहे. धाव संख्या झाली आहे ती 2 चेंडू 2 धावा. गुड बॉलिंग बाय शुभम. यश पहिल्यांदा सामना करते शुभम याचा. हलक्यात खेळून काढलेला आहे. धावता रन बोर्ड स्ट्रॅटेजी करून उतरलेले आहेत की 5 ओव्हरची मॅच आहे. म्हणजे आपल्याला पूर्ण मॅच पूर्ण ओव्हर खेळायचे आहेत. हळू सुरुवात करू नंतर अटॅकिंग खेळू या काहीतरी विचाराने उतरलेला म्हाडा आयकॉनचा हा संघ. यूट्यूब लाईव्ह टी शर्ट्स ट्रॉफ्या स्टेज आणि असा कव्हरेज आणि असा प्लॅटफॉर्म उभा करून दिलेला आहे. त्याकरिता जेरीभाई डेव्हिड आणि जयश्री मॅडम यांचा मनपूर्वक धन्यवाद. त्याच्यामध्ये सर्वांचीच मेहनत रंग दाखवते. शेखर दादा गांगुडे यांनी सामना जिंकला आणि मला वाटतं सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. क्या बात आहे.
उंचावून खेळण्याच्या नादामध्ये झेल उडलेला आहे. पहिला झेल धरतोय का आणि झेल थोडासा मिसगाईड. जज करू शकले नाही. आपल्याच गोलंदाजीवर हवा खूप जोराने वेगाने वाहते त्याकरिता जज करू शकले नाही आणि झेल सुटल्याने जीवदान भेटलंय प्रशांत यांना. टीममेट्स आवाज देतात की थांब ही ओव्हर थांब, ह्याच्यानंतर 4 ओव्हर आहे, तुला खेळायचं आहे, आपल्याला भरपूर रन जमा करायचे आहेत. अशीच योजना आणि अशी एकत्रपणा. मात्र थांब थांब करता दोन्ही फलंदाज थांबले. विकेट गमावला, रनआउट भेटला. पहिलं शुभ कार्य सुपर स्ट्रायकरसाठी घडलेलं आहे आणि प्रशांत जो आता नुकताच जीवदान भेटला होता मात्र रनआउट बाद झालेला आणि तंबूत परततोय, त्याची नवीन जागा भरून घेत आहे प्रवीण धाडवे. ज्यांना जेवणाचा स्वाद चचायचा आहे जेवून घ्या. ज्यांच्या मॅचेस आता नाहीये त्यांनी जेवून घ्या. यानंतरच्या मॅचला पंचांना थोडासा वेळ देण्यात येईल की तेही आपले जेवून घेतील. आपल्याकडे वेळ आहे. चला बाकीच्यांनी जेवून घ्यायचं आहे. ज्यांना जेवायचं आहे यानंतर होणारा सामन्यात दोन्ही संघांनी जेवून घ्यायचं आहे. अपील केली होती मात्र घोषित क्षेत्रामध्ये बॉल गेला होता का? येस, डिक्लेअर क्षेत्रामध्ये 1 धावा. स्कोरर रन आहे. घोषित क्षेत्रामध्ये 1 धाव. षटक संपलेला आहे. षटकाची आखरी धावसंख्या झाली 5. धीमी स्लो आहे परंतु अजूनही 4 ओव्हरचा गेम बाकी आहे. 24 चेंडू अजून आहे. 24 चेंडूमध्ये किती धावा जमा करतील म्हाडा आयकॉन? एक मोठा टार्गेट द्यायला लागेल. एक सन्मानजनक स्कोर उभा करायला लागेल कारण समोरच्या टीममध्ये तितकी चांगली फलंदाजीची लाईनअप आहे. सामना आता करतील ते प्रवीण धाडवे जे लीग मॅचेसमध्ये चांगला परफॉर्मन्स केला त्यांनी बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये. मग स्ट्राईकला आलेले आहेत. यश नॉन स्ट्राईकला अजूनही आहे विकेटवर. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. लोकेश, जेडी, महेश जे आता स्वतः गोलंदाजीसाठी आले ते महेश कर्णधार आहेत. जिम्मेदारी घेतलेली आहे. गोलंदाजीसाठी त्यांनी आतापर्यंत चांगला परफॉर्मन्स केलेला आहे. चर्चा करतात आहे जय मोर्या चे करता धरता जयू सर यांच्याबरोबर. एक सिनियर खेळाडू कुठल्या प्रकारे आपल्या संघाला गाईड करतोय. एक्सपिरियन्स खेळाडू, चांगली अंडरस्टँडिंग आहे त्यांची, फार मोठी रिस्पेक्ट आहे. एक जुना जाणता क्रिकेट प्रेमी. फिटनेस पहा, कुठल्याही नवीन तरुणाला लाजवेल असा फिटनेस. वयाच्या 50व्या वर्षी हा माणूस इतका फिटनेस आहे. क्या बात है, क्या बात है सर. फिटनेस महत्वाचा. अपील करताय, फेटाळून लावलेला आहे. चांगल्या गोलंदाजीचा मारा. फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. हे वाक्य हे नेहमीच प्रत्येक खेळाडूच्या डोक्यामध्ये आणि रसिक प्रेमिकांच्या डोक्यामध्ये. फॉर्म हा वरती खाली चालूच असतो. कधी आपणला फॉर्म चांगला खेळतो, कधी वाईट असा टाइम येतो, परंतु क्लास हा नेहमीच परमनंट असतो. वेल प्लेड. चांगला चेंडू, त्याचा मान केला. 1 धावा घेतली आहे. स्ट्राईक बदललेली आहे. स्ट्राईकवर आलेत यश. गडबड करू नका. सर्वांना जेवण मिळेल. गडबड करू नका प्लीज. चला मॅचकडे वळूया. पुन्हा एकदा महेश गोलंदाजी मार्कवर सामना करतील यश. क्या बात है, क्या बात है, क्या कीपिंग का नमूना पेश किया शुभम. वाइड चेंडू होता जसा बॅट्समन
अंडरस्टँडिंग होते. फलंदाजाला पाहिलं की क्रीज सोडून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय, मात्र वाईट चेंडू टाकला आणि तो एक्सिलेंट पद्धतीने शुभम जे यष्टीरक्षक आहे त्यांनी किपिंगला कलेक्ट केला, स्टंपिंग घेतला आणि यशला मात्र तंबूत पाठवला. काय अंडरस्टँडिंग आहे, काय गेम स्ट्रॅटेजी आहे. नक्कीच वाईट चेंडू होता पण एक मौल्यवान विकेट घेण्यामध्ये यशस्वी ठरलेत गोलंदाज महेश. गुड किपिंग. क्रिकेटचा खेळ, अनुमतीचा खेळ, सांगू शकत नाही की शेवटच्या चेंडूपर्यंत काय घडेल. क्रिकेटच्या इतिहासामध्ये एक चेंडूमध्ये 11 धावा सुद्धाही घेतलेल्या आहेत. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. मातीची विकेट, सहसा बाउन्स होत नाहीये. चांगली गोलंदाजी करताय. जिथे सिमेंटची विकेट होती पॅटीवर बॉल येत होता, सहजपणे फलंदाज खेळत होता, मात्र मातीची विकेट. थोडं समजदारीने हुशारीने खेळायला लागेल. सिंगल सिंगल, तेंबे तेंबे तळे साठे, हा विचाराने फलंदाजी करावी लागेल. वाईट चेंडू. एक सुप्रसिद्ध आणि फेमस वर्ड आईला, जे आपले दैवत क्रिकेटमधले श्री सचिन तेंडुलकर सरांचा फेवरेट असा आईला हा शब्द आत्ताच आपल्याला ऐकायला भेटलाय. गुड बॉलिंग. कधी बाउन्स होतोय, कधी बसतोय, बघून खेळावं लागेल. आईचं स्थान, त्या स्थानी देव पण घेऊ शकत नाही. आईचं स्थान हे आपल्या प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यामधलं फार मोठं स्थान आहे. आई वडिलांची इज्जत करा, मान सन्मान करा, विसरू नका. कश्मकश में फलंदाज, एक धाव घोषित क्षेत्रामध्ये धावसंख्या 8 धावसंख्या रोखून ठेवलेला आहे पूर्णपणे. दुसरं षटक, ते देखील पॉवर प्लेचं. माफ करा, 9 धावसंख्या झालेली आहे. धावसंख्या झाली ती 9. दुसरं षटक मार्गस्थ. वेल प्लेड. स्क्वेअर कट खेळून पहिला रन कंप्लीट करा. त्याच्यानंतर पंच कमिटीशी चर्चा करतील तिथे काय आहे, त्यानंतरच ते आपले डिसिशन्स देणार. धावून आहेत, बरोबर आहे. झाडापर्यंतची जी रेषा आखली आहे तिथपर्यंतच वंडी आहे. त्याच्या पुढे जर चेंडू गेला, फलंदाजांनी 2 धावा धावलेल्या आहेत. पंचांना विचारा आणि मग आतमध्ये जावा. पंचांना विचारून आतमध्ये जावा. फलंदाजांनी तुम्हाला आवाज दिला का पाण्याचा? तुम्ही स्वतःच्या मनाने जाऊ नका प्लीज. नाही, जेव्हा फलंदाज बोलतील तेव्हा जावा, तुम्ही स्वतःहून जाऊ नका. मी तुम्हाला पहिलेच बोललो, सेमीफायनलची मॅच आहे, सगळे स्ट्रिक्ट रूल्स आहे. पंच तिथे आता मात्र तुम्हाला कुठल्या गोष्टीला माफी देणार नाही. आणि 12वा जो बसलेला आहे त्याला आपण काहीतरी भूमिका दिली आहे. बाकीच्या खेळाडूंनी जायचं नाहीये. 2 धावा आहेत, 2 रन्स आहेत. येस, धावून काढायचे तिथे. 2 रन्स आहेत. 12वा खेळाडू हाच मैदानाच्या आतमध्ये जाणार. कारण काय, आता प्रोफेशनल लेवलची मॅचेस तुम्ही खेळतायत. यापुढे तुम्हाला सर्व रूल्स आठवण करून द्यायचं काम आहे आमचं. बॅट चेंज करायची असेल, तुम्हाला पाणी हवं असेल, या इतर कुठलीही दुखापत झाली, काही मेडिकल किट्स असेल, तुमचा 12वा खेळाडूच आतमध्ये जाणार. चला फटाफट फटाफट, अजून 2 मॅचेस आहेत. बराच वेळ घेतोय सुपर स्ट्रायकर. मला वाटतं पहिला कॉल तुम्हाला द्यायला लागणार आहे. दुसऱ्या कॉलवर मात्र तुम्हाला 3 रनची पेनल्टी भेटेल, हे लक्षात ठेवा. पंचांनी यस वॉर्निंग आलेली आहे. पंचांचा मुख्य पंच
राजेश सावंत यांच्याकडून सुपर स्ट्रायकर साठी पहिली वॉर्निंग तुम्हाला आलेली आहे. बराच वेळ घेताय तुम्ही. सेकंड वॉर्निंगला तुम्हाला फर्स्ट 3 रन्सची पेनल्टी भेटणार, लक्षात ठेवा. व्हॉट अ शॉट. धाडवे इन ऍक्शन. 2 धावा. सांगतो 2 धावा होत्या. आपल्याला षटकार, बाउंड्री किंवा विकेटवर आपल्याला डीजे लावायचा आहे. मी तुम्हाला इशारा देईन इथे, काळजी करू नका. ओके. सुंदर स्ट्रोक. धाडवे मात्र आता थोडं आक्रमक बनावंच लागेल, कारण रन्स 2 षटकांमध्ये पॉवर प्ले सारख्या ओव्हर्समध्ये थोडंसं कमी आलंय. गुड शॉट. पुन्हा एकदा सुंदर फटके खेळतात आहे. बॅटीवर बॉल घेत आहे, मात्र तितकी सुरेख फिल्डिंग, चांगला थ्रो. 1 धावावर स्थगित. धावसंख्या 14 धावसंख्या झालेली आहे. विनंती आहे कमिटी मेंबर्सला की पाण्याची सोय करायची आहे. पाणी जरा प्लीज मागवायचं आहे, कारण पंच परत स्कोरर इथे पाणी बरंच थोडंसं कमी आहे. आणि ज्या पद्धतीने इथे मला वाटतं 12वा खेळाडू बसलाय, त्याची जीभ नक्कीच काळी असावी. त्यांनी इथून आवाज दिला की आउट होणार आणि आउट झाला. पण लक्षात ठेवा, 12वा खेळाडूची मेहनत बघा तुमच्या संघासाठी. टाळ्या झाल्या पाहिजे. माणूस इथे बसलाय डोळ्यामध्ये तेल घालून, आणि जिभेवर एक तीळ आहे, तो रंग दाखवलाय आणि गडी बाद केलाय. क्या बात आहे. मस्त, छान. दिनेशनी कॅच घेतली आहे. नक्कीच मला वाटतं दादांनी जर जोशीचा बिझनेस केला तर फार भरभरताने पळेल. पण खरंच खूप छान आहे. 12वा खेळाडू असला पाहिजे तर असावा. मॅच मध्ये ग्राउंडवर नाहीये, पण पूर्णपणे आपल्या संघाबरोबर तो इथे झटून पडलेला आहे. क्या बात आहे सर. बघा त्यांचा अभ्यास बघा. त्यांनी पाहिलं की बॅट्समनची बॉडी लाईन बघा, आणि ज्या पद्धतीचा चेंडू टाकतोय, नक्कीच हा फलंदाज झेल आउट होणार आहे. आणि त्याच प्रकारची इथे घडलेला आहे अभ्यास. याला म्हणतात अभ्यास आणि एक्सपिरियन्स. गुड शॉट. आणि थोडा नशिबात साथ, आणि 4 रन. कप्तानच्या फॅटीतून पहिला येणारा चौकार. फलंदाजांनी हाणून दिलेला हा चौकार. क्या बात आहे. त्याचबरोबर आमचे सर्वांचे म्हाडा वसंत प्रीमियर लीग तर्फे अजय सिंगजी, जे जुने जाणते मित्र आहेत या विभागामधील, सर्व त्यांचे चाहते मित्र आहेत. अजय सिंग यांचं इथे स्वागत करताना म्हाडा प्रीमियर लीग तर्फे त्यांचं सहर्ष स्वागत आहे. सर मोस्ट वेलकम. त्यांचे मित्रमंडळी सुद्धा इथे आलेले आहेत. त्यांचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. प्लीज मोस्ट वेलकम सर. आइए सर, वेलकम. बेटी अजय सिंग जी, क्या बात है. मित्रमंडळी, रसिक प्रेमी, क्रिकेट प्रेमी यांचा हळूहळू आता इथे आरंभ व्हायला चालू झालेला आहे. क्रिकेटची मजा म्हाडा वसंत विहार. गुड बॉल बाय दीपेश. दीपेशनी मात्र चांगला परफॉर्मन्स केला. घोषित क्षेत्रामध्ये 1 धाव संख्या होती ती 21 धाव संख्या झालेली आहे. 3 षटकाच्या अखेरीस धाव संख्या झाली ती 21. 3 षटक 21 धाव संख्या. शेवटचे 2 षटक शिल्लक. 12 चेंडू मध्ये किती धावा जमा करतील? 40चा आकडा गाठतील, कारण हा 40 या मातीच्या विकेटवर जर पाहिलं गेलं तर चांगली बॉलिंग केली तर एक फायटिंग स्कोर ठरेल. त्यासाठी सज्ज झालेला सागरने मात्र आपलं रूप दाखवलेलं आहे. कर्णधाराची भूमिकामध्ये पहिला चौकार त्यांनी टटवला होता,
पुन्हा एकदा आला शुभम, कारण 5 षटकांचा सामना, त्याच्यामध्ये एक गोलंदाज 2 षटक टाकू शकतो आणि दुसरं वैयक्तिक षटक घेऊन आले शुभम. हो हो हो, रनिंग बिटवीन द विकेट पहा, फिटनेस पहा, धड धाकट सागर, परंतु तितकी चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 1 धावा जमा केलेली आहे. कॉलिंग बिटवीन द विकेट फार चांगली आहे. धाडवेच्या बाबतीत सांगायचं होतं तेच तर्रार आहेच, तो कसाही पोचेल. बस मेहनत करायची आहे ते समोरच्या बॅट्समनला. 1चे 2 धावा, 2चे 3 धावा तुम्हाला कन्वर्ट करावा लागेल. स्कोरबोर्ड तुम्हाला वाढवायचा आहे. 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. हो 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 हो, गुड बॉलिंग. हलका टाकलेला बॉल, स्लोअर डिलिव्हरी. पाहिलं की धाडवे बॅट जोरात फिरवणार, जर बसला तर षटकार नक्की जाणार. त्याकरिता काय केलं तर थोडंसं डोक्याचा वापर केला, हलका बॉल टाकला, स्लो डिलिव्हरी, ज्याच्यामध्ये धाडवेला खेळता आला नाही. डॉट बॉल अंगाला लागला आणि डॉट चेंडू. क्या बात आहे. जोरात फटका. गुड फिल्डिंग बाय जेडी. प्रयत्न करत होता कॅचचा, मात्र पुढे टप्पा पडला. परंतु बॉडी टाकून आपल्याला कसंही आपल्याला ही रन्स अडवायचे ते कार्य त्यांनी केलं. 1च धावा दिलेली आहे. एक चांगला सपोर्ट करत आहे फिल्डिंगच्या द्वारे आपल्या बॉलरसाठी. गोलंदाजी जर चांगली होत असेल तर फिल्डरला त्यांचा सपोर्ट करायला लागतं. आपली चांगली कामगिरी करून रन्स अडवायला लागतात. ते मात्र जेडी इथे पूर्णपणे निभावत आहेत. शॉर्ट पिच बॉल होता परंतु झेल उडलेला आहे. आहा, एक चांगला अटेम्प्ट होता मात्र जीवदान भेटला आहे. मागील दिशेने पळता पळता झेल सुटलेला आहे. चांगला प्रयत्न होता. 2 धावा जमवलेल्या आहेत आपल्या संघासाठी. सागर यांनी बघा 12वा खेळाडू फुल मेहनत करतोय. जसा जसा तो बोलतोय झेल उडतायत, फक्त तुम्हाला पकडायचे आहेत. धावसंख्या झाली ती 25 धावसंख्या झालेली आहे. 4थं षटक मार्गस्थ. फर्स्ट सेमीफायनल बिटवीन सुपर स्ट्रायकर्स अँड म्हाडा आयकॉन. अवंतर चेंडू. पंच सांगतात आहे नॉन स्ट्राईक वाल्याला की बघा तुम्ही प्रोफेशनल क्रिकेट खेळतायत, वाईड नो हे माझं काम आहे, मी पाहतोय, आवाज देऊ नका. झेल उडलाय आणि आता लौकी यांनी झेल टिपलेला आहे आणि बाद केलाय कर्णधाराला तंबूच्या दिशा दाखवलेला. क्या बात आहे. पुन्हा एकदा 12वा खेळाडू. आताही त्यांनी सांगितलं होतं की झेल उडणार. झेल उडला. नक्की मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा कोणाला, खेळणाऱ्या खेळाडूंना की 12व्याला. क्या बात आहे. फार मोठी भूमिका असते 12व्या खेळाची. 12व्या खेळाडू म्हणजे फक्त स्टेजवरून बसणं नाही तर तुम्हाला तुमच्या टीमचा सपोर्ट करायचा असतो. प्लस ते स्कोर किती झाला, विकेट किती झाला त्याचं लक्ष द्यायचं असतो. इथून प्रॉपर गायडन्स करून आपल्याला त्यांना मेसेज पाठवायचे असतात की बाबा असं चाललेलं आहे, स्कोर झाला 26, तुम्हाला काय करायचं. हे सगळे जे मेसेज ऑन ग्राउंड प्लेअरला पोहोचवतात ते 12व्याच्या माध्यमातून, 12व्या खेळाडूच्या माध्यमातून पोहोचवला जातो. तुम्ही इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पण पाहू शकता. पाणी घेऊन जाणं म्हणजे पाणी फक्त घेऊन जाणं नसतं तर त्याच्यावर काही मेसेज असतात जे पोचवायचे असतात प्लेयर्सला. विकेट पडत आहेत एका बाजूने, त्याच बाजूने धाडवे मात्र विकेट टिकून आपली खेळी करत आहेत. आणि षटक संपलेल्या 4 षटकाच्या अखेरी धावसंख्या झाली ती 27. शेवटचे 6 चेंडूचा खेळ बाकी. किती धावा जमा करतील. आतापर्यंत 27 धावा जमावलेल्या आहेत. 27. शेवटचे 6 चेंडू. समोर गोलंदाज लोकेशने मात्र आतापर्यंत सर्व खेळांमध्ये त्यांच्या खेळीने प्रभावशाली आपला एक
खेळीचा जोर दाखवलेला आहे. व्हेरी वेल परफॉर्म. आतापर्यंत खूप चांगला खेळलाय तो. मला वाटतं मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये पण असू शकतो. गुड बॉलिंग, गुड बॅटिंग. झेल उडलेला आहे. गुड बॉलिंग. जोरात टाकलेला बॉल, बॉडी लेंथवर टाकलेला बॉल, हुक करण्याचा प्रयत्न मात्र बरोबर बॅटीवर आला नाही, पण सेफ लँडिंग झालेलं आहे. एकच धावसंख्या झाली ती 28. दुपारचा वेळ, डीजेचा वापर कमीच करणार. माईक मात्र चालू ठेवावा लागेल. व्हॉट बॉल, व्हॉट अ बॉल. लवकेश आणि बघा मजबूर केलं फलंदाजाला की गॅपमध्ये खेळ हा बॉल. बॅट्समॅनच्या बॅटीवरून हा बॉल चुकला, मात्र कीपिंग पुन्हा एकदा शुभम सुंदर कीपिंग करून विकेट स्टंपिंगच्या स्वरूपामध्ये बाद केलं संकल्प याला. गुड परफॉर्मन्स बाय लोकेश. अजूनपर्यंत छान गोलंदाजी केली आहे त्यांनी टुर्नामेंटमध्ये. एक दावेदार ठरू शकतो, उत्कृष्ट गोलंदाज. त्याचबरोबर पहिल्या मॅचमध्ये त्यांनी बॅटिंगने आपला रंग दाखवला होता. सुपर स्ट्रायकर आणि दिशा वॉरियर्सची या टुर्नामेंट मधली पहिली मॅच कोण विसरेल. दोन्हीही संघ 100% आपले दिले होते. काय परफॉर्मन्स होता. व्हेरी वेल प्लेड. गुड शॉट. लेफ्ट हँडेड बॅट्समॅन, नवीन फलंदाज आसिफ शेख. क्या बात आहे. लहान वयाचा मात्र होनहार खेळाडू. पहिला स्ट्रोक त्यांनी कवचच्या दिशेने खेळला डोक्यावरून. 100चं स्ट्राईक रेट. पहिल्या चेंडूवर त्यांनी धाव घेतलेली आहे आणि त्यांनी धाडवे यांना स्ट्राईक दिलेली आहे. त्यांनी ते पाहतात आहे की आपल्या समोरील बॅट्समन चांगला खेळतो, आपल्याला त्याला स्ट्राईक द्यायची आहे. व्हेरी वेल प्लेड आसिफ. उंचावून खेळायला फटका. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही चप्पळ असे फलंदाज. क्या बात आहे. खरंच आसिफ फार सुंदर साथ देत आहे आतापर्यंत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा जमवलेल्या आहेत त्यांनी आपल्या संघासाठी. धावसंख्या झाली आहे ती 31 धावसंख्या झालेली आहे. 31 धावसंख्या झालेली आहे. व्हॉट अ शॉट बाय दाडवे. एक्सिलंट शॉट. परंतु तितका सुंदर झेल टिपलेला आहे. सुरेख झेल बाउंड्री लाईन वर जज कर. मला वाटतं मंदार यांनी हा झेल टिपलेला आहे. क्या बात आहे मंदार. 6 जाता जाता मध्यस्थी आला भिंतीसारखा तो म्हणजे मंदार आणि झेल टिपला. गडी बाद केल्या धाडवे यांना. फलंदाज नवीन मैदानामध्ये चालले ते. तुषार चौधरी नवीन फलंदाज. शेवटचा एक चेंडू बाकी. ऑन स्ट्राइक तुषार चौधरी. गोलंदाजी. ओ हो 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 हो. झेल होता परंतु झेल हातातून सुटला. बघा आणि दुसऱ्या रनसाठी बाद झालेले आहेत. 32 धावसंख्या आणि टार्गेट ठरवलाय तो 33 धावांचा.
वेलकम. धन्यवाद डीजे. त्याचबरोबर श्री अनिल गोसावी सर यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. विनंती करतो की स्टेजवर यायचं आहे अनिल गोसावी सर. प्लीज प्लीज सर. येस डीजे. धन्यवाद डीजे. 2 मिनिटं. याच्यानंतर होणारी मॅच मला वाटतं शेट वॉरियर्स विरुद्ध किंग्स म्हाडा. शेट वॉरियर्स विरुद्ध किंग्स म्हाडा दोघांचा नाणेफेकचा कॉल इथे करण्यात येईल आणि मी माननीय श्री अजय सिंग यांना विनंती करतो यांच्या हस्ते आपण टॉस उडवायचा आहे. चला, किंग्स म्हाडाचे कर्णधार आणि शेट वॉरियर्सचा कर्णधार म्हणजे कोण? एकाच बादशाह माणूस शेखर दादा गांगुर्डे. पीटी पारशा ज्याला सगळे प्रेमाने इथे नावाजून बोलतात, शेखर दादा गांगुर्डे. होल अँड सोल ऑफ एव्हरी यंग प्लेयर. अजय सिंग आपल्याला स्क्रीनवर पाहू शकतात. त्याचबरोबर अमोल फोटोग्राफी करताना. दोन्ही कर्णधार यांचा नाणेफेक होईल. सेकंड सेमी फायनल झणझणीत मॅच शेट वॉरियर्स विरुद्ध किंग्स म्हाडा 11. क्या बात है. अजय सिंग यांच्या हस्ते इथे नाणेफेक करण्यात येईल. YouTube लाईव्ह वर तुम्ही बघू शकता. कॉइन उडलेला आहे. टेल इज द कॉल आणि मला वाटतं शेट वॉरियर्स यांनी नाणेफेक जिंकून प्रथम शेट वॉरियर्स यांनी नाणेफेक जिंकलेला आहे. महत्वाची मॅच. आणि त्या अगोदर आम्ही अजय सिंग यांना विनंती करतो की 2 शब्द तुम्ही या खेळाडूंना प्रोत्साहित करायचं आणि या टुर्नामेंटच्या बाबतीत तुम्हाला काय म्हणायचं आहे? भरपूर चांगला वाटला इथे येऊन. आणि लास्ट टाइम पण आम्ही आलेलो इथे. शेखर गांगुर्डे जे कार्य करतायत ते एकदम चांगलं काम केलं आहे इथे. थँक्यू. अजय दादा यांच्याकडून दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. महत्वाचा सामना सेकंड सेमीफायनलची मॅच. जे गेलं ते घडलं ते गेलं. तुम्ही तुमची जागा बनवली आहे. सर्वप्रथम तुम्ही नाणेफेक जिंकून काय घेणार? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण निवडून तुमच्या समोर तुमचा घरुली जो संघ आहे किंग्स म्हाडा, मला वाटतं गेल्या वर्षी पण हाच संघ फायनलला होता. सेमीफायनलपर्यंत धडक त्यांनी झळकवली होती. मात्र तुमच्या समोर एक धडाकेबाज कुणाल, तुमचा जवळचा मित्र, त्यांचा तुम्हाला सामना करायचा आहे. कितपर्यंत तुम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणार? काय स्ट्रॅटेजी यूज करणार? आणि तुमच्यामध्ये काय कोणते असे खेळाडू आहेत जे होणार तुम्हाला वाटतं की किंग्स म्हाडाला नक्कीच हरवतील? आम्ही सगळे एकत्र इथं खेळण्यासाठी आलेलो आहोत. आणि आम्ही क्षेत्ररक्षण याच्यासाठी निवडलं की आम्ही 4 आमच्याकडे असे बॉलर आहे. प्रथमतः यतीन आहे, आशिष सर आहे, संकेत आहे आणि मी स्वतः एक स्पिनर असा बॉलर आहे. तर मला पूर्णपणे विश्वास आहे की हे जे मोठे मोठे फलंदाज आहेत त्यांना मी माझ्या फिरकीमध्ये 100% गुंडाळणार. एवढाच माझा कॉन्फिडन्स लेवल माझा आहे. बस. क्या बात आहे. फिरकी गोलंदाज नव्हे तर हा माणूस सुद्धा एक फिरकी मॅजिकल माणूस आहे. हा काही करू शकतो. ऑल द बेस्ट शेट वॉरियर्स. चला अमोल सर, तुमचा संघ किंग्स म्हाडा आहे. शेखर दादांनी बरंच काही म्हटलेलं आहे. तुम्हाला चॅलेंजिंग एक ऑफर दिलेली आहे की आम्ही तुम्हाला नक्की हरवणार. फिरकीचा जादूगर म्हणून फिरकी मी टाकणार, तुम्ही खेळू शकत नाही. यावर तुम्हाला काय बोलायचं? शेवटी सर क्रिकेटच बोलेल. जो चांगला खेळेल तो जिंकेल. बस सर. क्या बात आहे. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. सेकंड सेमीफायनलचा सामना किंग्स म्हाडा विरुद्ध शेट वॉरियर्स.
बॉल 4 रन, 2 बॉल 4 रन, 2 बॉल 4 रन। कितना हो गया? 3 बॉल 4 रन। और 3 गेंदों की समाप्ति पर इसी बीच स्कोर पहुंचा 4 रनों के बीच और स्कोर बढ़ता हुआ स्कोर बॉक्स पर 4 रन। और सभी आए हुए मेहमानों का यहां पर हार्दिक स्वागत। महाड़ा वसंत विहार प्रीमियर लीग 2022 का यहां पर सभी मेहमानों का हार्दिक स्वागत और प्लेयरों का भी हार्दिक स्वागत। और एक कारपेट के द्वारा खेला गया एक शॉट और इसी तरह स्कोर बढ़ता हुआ स्कोर बॉक्स पर स्कोर पहुंचा 5 रन। 4 बॉल 5 रन। और हमारे आए हुए अतिथि मेहमान का यहां पर अनिल गोसावी जी का स्वागत करेंगे। विशाल सर। और खेला वहां पर एक चतुराई भरा शॉट और गेंद सीधा फील्डर को बीट करते हुए 2 रन का और इजाफा और स्कोर बढ़ता हुआ स्कोर पहुंचा 7 रन। और हमारे और एक आए हुए अतिथि मेहमान अजय सिंह, मिस्टर अजय सिंह का स्वागत करेंगे चेतन। गेंदबाज तैयार गेंद लेकर और इसी बीच बल्लेबाज अंडा। और आए हुए हमारे और एक मेहमान मनोज जायसवाल जी का स्वागत करेंगे हेमंत। 1 ओवर की समाप्ति पर इसी बीच स्कोर बढ़ता हुआ स्कोर पहुंचा स्कोर बॉक्स पर 9 रन। बहुत ही शानदार। डीजे। और जैसा कि अभी स्टार्टिंग ओवर अभी जो डालेंगे गेंदबाज अपनी गेंदबाजी का भाल संभालेंगे प्रवीण। एक अच्छे माहिर गेंदबाज माने जाते हैं अपनी गेंदबाजी के लिए। बल्लेबाज दीपेश स्ट्राइक पर है, दीपेश नॉन स्ट्राइक पर है शुभम। देखते हैं बल्लेबाज को रोक सकते हैं कि नहीं रन बनाने से। सामने दीपेश स्ट्राइक एंड पर मौजूद और नॉन स्ट्राइक एंड पर मौजूद शुभम। खूबसूरती भरा एक शॉट वहां पर अपील की गई है लेकिन एम्पायर पर कोई फर्क नहीं। और इसी बीच 1 रन का और इजाफा लेग बाई की तरफ ये इशारा किया गया एम्पायर का। और इसी बीच स्कोर बढ़ता हुआ स्कोर बॉक्स पर 10 रन। और इसी बीच सुपर स्ट्राइकर का स्कोर बॉक्स पर स्कोर पहुंचा 10 रन। अच्छी सूझबूझ भरे बल्लेबाजी यहां पर दोनों बल्लेबाजों के बीच। यहां पर शुभम खुद एक कप्तानी पारी खेलते हुए यहां पर एक अच्छा मैच। गेंदबाज चले, ये गेंद शुभम के लिए। ओ खेलना चाहते थे, खेल दिया वहां पर और 1 रन का इशारा अंपायर का। और स्कोर बॉक्स पर स्कोर पहुंचा बढ़ते हुए 11 रन। यूट्यूब लाइव वसंत विहार महाड़ा प्रीमियर लीग 2022 माननीय श्री जेरी डेविड और मिस जयश्री डेविड, उनका भी यहां पर हार्दिक स्वागत, तहे दिल से स्वागत इस कमेटी की तरफ से।
3 गेंदों की समाप्ति पर स्कोर पहुंचा 11 रन। अगली गेंद खेलना चाहते थे लेकिन फिर बॉलर वहां पर अच्छी फील्डिंग, वहां पर गेंदबाज की खुद अटेम्प्ट किया बॉल को, रनआउट का चांस हो सकता था लेकिन पहुंचे बल्लेबाज अपने क्रीज पर। चार गेंदों की समाप्ति पर स्कोर पहुंचा 11 रन। शुभम के लिए अगली गेंद खेलना चाहते थे, फिर से अच्छी गेंद थी और इसी बीच कट किया हल्के से और 1 रन। स्कोर बढ़ा 5 गेंदों की समाप्ति पर स्कोर पहुंचा 12 रन। 19 गेंदों पर 21 रनों की आवश्यकता। शुभम के लिए अगली गेंद और डेड बॉल यहां पर क्या स्ट्रोक खेला है, देखिए फील्डर वहां पर मौजूद लेकिन गैप में से, और उतने अच्छा थ्रो, 2 रन लेना चाहते थे लेकिन अच्छे थ्रो की वजह से प्रिंस वहां पर फील्डर मौजूद, अच्छा थ्रो फेंका। शुभम अपनी स्ट्रैटेजी के तहत चलते हुए यहां पर एक नॉन स्ट्राइकर बल्लेबाज को अच्छी तरह समझाते हुए, पूरा एक्सपीरियंस अपना यहां पर जाहिर करते हुए बल्लेबाज दीपेश के साथ, और न्यू बॉलर यहां पर अपना बॉलिंग मार्क पर मौजूद शुभम। शुभम का सामना करेंगे शुभम। देखते हैं कौन सा शुभम शुभ करता है। गेंदबाज, पहली गेंद, फील्डर वहां पर मौजूद, फील्डर गया बीट और 2 रन यहां पर चुरा लिए गए और इसी बीच स्कोर पहुंचा 15 रन। अच्छी गेंदबाजी करते हुए यहां पर गेंदबाज शुभम, पहली गेंद, बल्लेबाज शुभम चतुराई भरा शॉट खेला। शुभम की अगली गेंद शुभम के लिए, डायरेक्ट बॉल थी, फील्डर वहां पर मौजूद, फील्डर बीट हुए और 2 रन का और इजाफा यहां पर, और इसी बीच स्कोर बढ़ता हुआ 17 रन। 2 गेंदों की समाप्ति पर स्कोर बॉक्स पर स्कोर पहुंचा 17 रन। शानदार बल्लेबाजी का यहां पर प्रदर्शन करते हुए शुभम और दीपेश दोनों ही ओपनिंग बल्लेबाज हैं, एक लेफ्ट हैंड एक राइट हैंड।
खूबसूरती भरा उनका यहाँ पर अगली गेंद दीपेश के लिए। बाएं हाथ के बल्लेबाज, गेंद हवा में, फील्डर नीचे मौजूद और ये कैच और एक झटका लगा। अगले बल्लेबाज मंदार, महाड़ा स्ट्राइकर, महाड़ा सुपर स्ट्राइकर। महाड़ा स्ट्राइकर है शुभम की अगली गेंद और फिर से सामना करेंगे शुभम। हल्की गेंद डालना चाहते थे, गेंद घूमी और सीधे गेंद वाइड के रूप में यहां पर एम्पायर को वार्म अप करने पर मजबूर किया और इसी तरह एक रन और इजाफा यहां पर 18 रन। शानदार बल्लेबाज माने जाते हैं शुभम। ओहो, खूबसूरती भरा शॉट, फील्डर वहां पर मौजूद, एक रन मात्र और कुछ नहीं। और इसी तरह स्कोर बढ़ता हुआ स्कोर बॉक्स पर 19 रन। 4 गेंदों की समाप्ति पर स्कोर पहुंचा 19 रन। स्ट्राइकर एंड पर मौजूद, खेलना चाहते थे, चतुराई भरी गेंद वहां पर सीधे ब्लॉक हॉल में और कीपर के दस्तानों में बॉल। यहां पर 1 टू गो, एक बॉल अभी भी यहां पर शेष और सामना करेंगे बल्लेबाज मंदार। फील्डर वहां पर मौजूद और एक रन का और इजाफा, स्कोर बढ़ता हुआ 20 रन। 3 ओवर की समाप्ति पर स्कोर पहुंचा 20 रन। के सामने यहां पर चौथा ओवर प्रवीण लेकर आएंगे। प्रवीण धाड़वे, एम्पायर शी पानी, ओके। बिना पूछे एम्पायर के पानी अंदर कोई नहीं लेके जाएगा। एम्पायर का डिसीजन दो रन की पेनल्टी का सामना करना पड़ा यहां पर, जब तक एम्पायर सुपर स्ट्राइकर को 2 रन का पेनल्टी। 12 गेंदों पर 15 रनों की आवश्यकता। एक खतरनाक खुखार मैच यहां पर
दोनों ही अच्छे बल्लेबाज शुभम के रूप में, और दूसरा कौन है? दीपेश मंदार। मंदार देखते हैं क्या कुछ करते हैं अपनी टीम के लिए मंदार और शुभम। बारह गेंदों पर 15 रनों की आवश्यकता। बहुत ही टाइम लिया जा रहा है क्षेत्र रक्षण के लिए। एक मैच, बड़ा मैच यहां पर मंदार के लिए। ये गेंद खेलना चाहते थे हल्के हाथों से, फील्डर वहां पर, कीपर के हाथ में गेंद, लेकिन गेंद छटकी और 1 रन का इजाफा। लेग बाई का इशारा अंपायर का। ओके ओके, थैंक यू। 22 21 रन, 11 गेंदों पर 14 रनों की आवश्यकता यहां पर महाड़ा स्ट्राइकर। ये सुपर बोल रहा है, तू नॉर्मल बोल रहा है, ऑर्डर लगाओ के स्ट्राइकर पे। शुभम, ओ बहुत ही खतरनाक गेंद, गोल्डन डॉट। सुंदर गेंद का प्रदर्शन यहां पर गेंदबाज के द्वारा। 10 गेंदों की समाप्ति पर, 10 गेंदों पर अभी भी स्कोर चाहिए 14 रन। 10 गेंदों पर 14 रनों की आवश्यकता। शुभम जब तक वहां खड़े हैं कुछ भी हो सकता है। और शुभम, आपको बता दूं, शुभम बहुत ही माइंड से गेम खेलते हैं, बहुत ही चतुराई भरा गेम खेलते हैं, और इसीलिए कप्तान भी माने जाते हैं। और अगले बल्लेबाज मंदार। छोटा छोटा नाम लिख दे रहे। मंदार के लिए गेंद प्रवीण की। खेलना चाहते थे लेकिन अंपायर के ऊपर प्रेशर किया गया, लेकिन लेग बाई का इशारा, अंपायर पर कोई असर नहीं। और इसी बीच स्कोर बढ़ता हुआ स्कोर बॉक्स पर कितना? 23 रन, 23। 8 गेंदों पर 12 रनों की आवश्यकता। आठ गेंदों पर 12 रन की आवश्यकता। बल्लेबाज शुभम, ओहो, ये देखिए दिमाग में कुछ चल रहा है। यह है शुभम की चतुराई भरी बल्लेबाजी। जैसा कि आप देख सकते हैं, फील्डर वहां पर मौजूद था लेकिन भागकर 2 रन चुराए गए। और इसी बीच स्कोर बॉक्स पर स्कोर पहुंचा 25 रन। शानदार बल्लेबाजी, शानदार माइंड चलाते हुए पिच पर शुभम, एक कप्तानी पारी खेलते हुए यहां पर बल्लेबाज। और देखते हैं इस गेम को कैसे पूरा करते हैं, गेंदबाज जीतते हैं या बल्लेबाज। 7 गेंदों पर 10 रन की आवश्यकता। शुभम के लिए यह गेंद, ये देखिए सूझबूझ भरी बल्लेबाजी शुभम के रूप में। यहां पर एक अच्छी कप्तानी पारी खेलते हुए शुभम स्कोर पहुंचा 26 रन।
छह गेंदों पर 9 रन। महाड़ा स्ट्राइकर को 6 गेंदों पर 9 रन की आवश्यकता। भाई मैं नहीं दे सकता हूं। सुपर स्ट्राइकर 6 गेंदों पर 9 रनों की आवश्यकता। एक बड़ा बल्लेबाज शुभम और बॉलिंग एंड पर प्रशांत। और एक बहुत ही निर्णायक भरा ओवर, मेन ओवर, लास्ट ओवर इस मैच का। 6 गेंदों पर 9 रन की आवश्यकता। सामने बल्लेबाज मौजूद शुभम के रूप में। देखते हैं क्या कुछ करते हैं शुभम। यह पहली गेंद चली और यह हवाई फायर। मैंने आपको बताया था थोड़ी देरी पहले, बहुत ही माइंड गेम खेलते हैं, सूझबूझ भरी बल्लेबाजी करते हैं शुभम जायसवाल। एक खूबसूरत गेंद, लेकिन उससे भी बड़ा प्लेयर अंदर गया तो कमेटी डिसीजन लेगी कि उन्हें कितने रनों की पेनल्टी का सामना करना पड़ेगा। देखिए कितनी खूबसूरती से इस मैच को एक बड़े से स्कोर को अपने अंडर किया शुभम के लिए ये गेंद, और ये ब्लॉक होल में पकड़े गए। गेंदबाज ने लिया, बारी बारी सबकी बारी, एक हमारी एक तुम्हारी। शुभम पकड़े गए स्टंप के बीच में। एलबीडब्ल्यू गेंदबाज प्रशांत और न्यू बैट्समैन अगले बल्लेबाज, धड़ाकेदार बल्लेबाज लोकेश यादव, एक बड़ा नाम। और इसी बीच ग्राउंड के बीच में 4 गेंदों पर अभी भी 3 रनों की आवश्यकता, और एक बड़ा नाम आपके सामने बल्लेबाजी क्रम पर मौजूद लोकेश यादव। गेंदबाज को भी हल्के में नहीं लिया जा सकता। 1-6 मारने के बाद लिया शुभम का विकेट। एलबीडब्ल्यू। चार गेंदों पर अभी भी 3 रन की आवश्यकता। प्रशांत यहां पर बॉलिंग एंड पर मौजूद। सामने बल्लेबाज लोकेश यादव, एक बड़ा नाम। खेल दिया हल्के से और 1 रन और बढ़ते हुए यहां पर 3 गेंदों पर अभी भी 2 रनों की आवश्यकता। और तीन गेंदों पर अभी भी 2 रन की आवश्यकता। और रन 2 हो या 1 हो, रन तो रन है। और बल्लेबाज एक अच्छी बल्लेबाजी की शैली में नजर आते हुए और उसी बीच एक बढ़िया गेंदबाज भी यहां पर आपके सामने प्रदर्शन करते हुए ये गेंद, और एम्पायर पर अब
पूरा प्रेशर, लेकिन एम्पायर ने नकारा और 22 लेग बाय। 2 गेंदों पर अभी भी 1 रन की आवश्यकता और स्ट्राइक पर बल्लेबाज मौजूद मंदार। और आपको सूचना दी जाती है अगला मैच 15 मिनट के बाद शुरू होगा। अगला मैच 15 मिनट के बाद शुरू होगा। अगर मैच टाई होता है यहां पर तो सुपर ओवर दोनों ही टीम को खेलना पड़ेगा यहां पर। ये गेंद और ये एम्पायर ने किए वार्म अप शाहरुख खान के स्टाइल में, और इसके बीच मैच विन सुपर स्ट्राइक पर फाइनल में जाते हुए सुपर स्ट्राइक। एम्पायर से निवेदन है खाना खा लीजिए, डिनर कीजिए प्लीज, लंच भाई। डीजे डीजे कम ऑन डीजे। कॉंग्रॅच्युलेशन सुपर स्ट्रायकर महेश चव्हाण। कर्णधारांनी कृपया करून पूर्ण संघाबरोबर एकदा नाच गाणं झाला पाहिजे, नाचा। फायनल मध्ये पहिला संघ म्हाडा वसंत विहार प्रीमियर लीग 2022 सुपर स्ट्रायकर फायनल मध्ये धडक। दोन्ही पंचांनी कृपया करून जेवणाची व्यवस्था केलेली आहे। यानंतरची सेमीफायनल शेख वॉरियर्स आणि म्हाडा किंग्स। यानंतरचा होणारा सामना पिच वरती सराव करू नका, पिच वरती सराव करू नका। आकाश ओम कदम करू नका, सिमेंटच्या विकेटवरती करा।